उद्धरायाले भक्त जना शिव पार्वतीच्या रे हे तनया प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना वंदन तुला हे मोरया श्री गजानना उद्धराया भक्त जरा शिव पार्वतीच्या सुत हे तनया प्रथम 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 वंदन तुला हे मोरया श्री गजानना थोडा इकडे हे मोरया श्री गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना अतिशय सुंदर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय जनार्दन पेडणेकर बुवाने आपल्या भजनाची सुरुवात जय जय रामकृष्ण आणि रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केला. अतिशय सुंदर बुवा लाख लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दिलीप मांजरेकर बुवा, सन्माननीय सिद्धार्थजी कानडे बुवा या ठिकाणी उपस्थित झाले आहे. मी माझ्या गावदेवी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने दोन्ही बुवांचे लाख लाख आभार मानतो. या विभागामध्ये नावाजलेले अतिशय बुवा आहेत आणि दोन्ही बुवांकडून आमच्या दोन्ही बुवांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्या बक्षिसाचा स्वीकार करतोय. तसेच सन्माननीय लक्ष्मणजी सुतार माऊली यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. तसेच आपलं कोकण युट्यूब चॅनल सन्माननीय हरी पवार आमचे गाववाले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे संघटक चिटणीस कैलासासी काशीराम परम माऊलींचे शिष्य अजयजी सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. तसेच सन्माननीय कृष्णा भाईडकर यांच्याकडून दोन्ही बुवांसाठी 101 101 असं 202 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. सर्व बक्षीस दात्यांचे आभार मानतोय. ज्यांनी दिले त्यांचे सुद्धा आभार, ज्यांनी नाही दिले त्यांचे सुद्धा आभार. आणि ज्यांना कोणाक देऊचे असतील कार्यक्रम संपायच्या अगोदर देवा उद्या हुरवूर नको. आणि देवा याच्यासाठी सांगतोय माझा तर ठीक आहे पण हय साधारण जमलो कारण ह्यांचे केस कापूक 100-200 रुपये भागण्यातला नाही आहे. हे केस कापूचे म्हणजे 2-3 हजार रुपये घेणार नाही. हाँ वही करो आप, वही करो, बाकी कुछ नहीं करने का. वही भी बाल जुल्फे संवरते रहो. अरे हेलो पंकज गुप्ता काय अभ्यास कसलो करमाचो करतात हा. पंकज गुप्ता 101 रुपयाचं पारितोषिक. हाँ ऐसा ही बैठने का भी, हिलने का नहीं. हाँ वो देख क्या आ गया. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बुवानी बरंच काय बोलले. भजनाच्या माध्यमातून बुवानी या ठिकाणी काय दिलं ते पण सांगेन. आणि बुवानी बोलण्याच्या ओघामध्ये या समोर बसलेल्या लहान थोर मंडळींना, जाणकार मंडळींना काय दिलं त्याचा सुद्धा उलगडा, सातबाराचा उतारो या ठिकाणी आता नक्की बुवा तुमच्या समोर सादर करणार आहे. बुवानी सांगितलं काय की या ठिकाणी कुवाऱ्या मुलींना ताई सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही घरात काम करू नका, आम्ही विचारणार नाही.
म्हणजे हैल्या मुलींचं संबंध काय आणि ह्यानी उद्यापासून नाही काम केला नाही. हॅमिंग मारता बघा ना जरा. ह्यानी उद्यापासून नाही काम केला नाही मग त्यांच्या औषधी काय करणार हो. ज्यांनी पुजारी माऊलीने बारी ठरवून त्यांना विचारणार कसलो बुवा आणला या सांगूक नको द्या विचारणार की नाही. ह्यांनी काय सांगितलं घरातली कामं करू नका, कपडे धुवू नका, कपड्यांका साबण लावायचो, पुजारी माऊलींकडनं पेडणेकर फोनचा नंबर घ्यायचो आणि पहिलो फोन लावून यांना बोलवायचो. हीच कामं करतात ही, घरकामच करतात ही. या बायो असं तसं नाही, घरकामवालाच आहे या काही ना. बरं काय काय सांगतात त्यांका त्या पबजीवाले बाबासाहेब इले पबजीवाले बाबासाहेब नाही बोलू ना. बाबा म्हणजे नाव अतिशय सुंदर आहे पण ते आल्याबरोबर तुम्हाला जोक्स मारला नाही यांनी की म्हणता आमच्या चाळीत म्हणतात पोरगो जाऊन संडास मध्ये पबजी खेळायचो आणि बाजू घेऊन बसलो हे मार मार धड धड उठ तो उठून जायचो. पण मी काय म्हणते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही त्या संडास मध्ये काय करीत होता. म्हणजे लोक पबजी खेळतात की संडासात जातात हय गेलेलं नाही ना यांना अजिबात जाऊ देऊ नका लग्न झाला तरी. माणसाचं लक्ष काय संडासावर लोकांच्या गात इलेला कशा. छत्रपती शिवरायांबद्दल कितीचा बोलला तो बुवा. ह्या नुसता पप्पी घ्यायची 10 वर्ष माझ्यावर प्रेम केला. काय केलं प्रेम म्हणजे नक्की काय म्हणजे ह्या म्हणजे प्रेम झाला. फक्त आय लव्ह यू 4 शब्द तुमका लिहिलेले आहेत बाकी दुसरा काही येत नाही. इंग्लिश येतं काय. उन्न रंड मोन्न नाले यांच्या आर यर अट्ट ओमद पत्त काय समजला पत्री समजत तुका. म्हणजे लोकांना खुळा बनवून देतात तुम्ही भजनाच्या माध्यमातून नाही का. चांगलं सांगा ना. आपण ज्या अर्थी या मुलांना सांगतोय पबजी खेळू नका, हे करू नका, व्यसन करू नका बुवा ऐका, व्यसन करू नका म्हणून सांगताय तुम्ही. पण आता तुम्ही केस वाढवला ते व्यसनच आहे ना. तुम्ही मोठेपणाने सांगता की नाही म्हणता मी केस झुलपे मेरी मुंह पे आ गई और सेल्फी भेज दिया. म्हणजे एखाद्या जो संसार उद्ध्वस्त करायचा त्यातून का चांगला वाटतं हे सन्मानाच्या खुर्चीवर बसून करतात तुम्ही. आणि काय तुमका कोण ओळखत नाही की ही झुलपे बघून हे झुलपा नाही इरला गावाकडे असतात त्या इरला म्हणतात भात जोडू कोण बोलवीत नाही भात जोडू. अरे काय बोलवते तुका भात तुझ्या जीवात आहे का. अरे 700 रुपये घेतोच भात जोडूचे 700 रुपये तुका कोण 50 तरी दे. काय त्या बॉयलर कोंबडा आणून जातात झुरलेला असता बघा साईडला पडलेला पडते ती बघा आणि म्हणतात भात जोडून बोलवीत नाही. काय म्हणून बोलवती काय पण येऊन आपला खपवतात. बोल या बदलाता त्या सगळं गेलं जमानो गेलो. 2 शब्द काय आपले पंचरत्नांपैकी काय 2 शब्द सांगितलं का नाही. नुसता येऊन जाऊन त्या म्हणतात झुलपे झुलपे पवार बुवा आला 100च्या स्पीडने आला आणि पाटणा गेला. पवार बुवा एवढं पुढे तुझ्या पाटणा जाऊसाठी. अरे बाबा साधारणच उभं राहिलंय तरी बघ काय त्या तुला काय वाटला काय. आणि काय सांगितलं नाही ताई ह्याने सांगितलं सांगते जरा सेटिंग करा ना जरा हॅमिंग मारते. हॅलो हॅलो नाही हेमिंग मारते इको द्या थोडा बेस कमी करा बेस. हॅलो हॅलो थोडा इको द्या वाडा. हॅलो हा ठीक आहे बस. ह्याने काय सांगितलं बुवानी की म्हणता मी लहानपणी गुडगुडीत होतोय आता म्हणता सगळ्यांची नजर लागली. अरे आता पण गुडगुडीतच असतो. आणि म्हणता लहानपणी आईच्या मैत्रिणी यायचो याने सांगितलं नाही मी नाही सांगितलं. आईच्या मैत्रिणी यायचो माझं गाल वाढायचो आणि आई म्हणायची 4 दिवस घेऊन जावा म्हणून. आणि त्या दिवशी म्हणता बायकोन माझ्या हळदी कुंकू वहिनी म्हणजे माझ्या ताईने हळदी कुंकू घातला आणि म्हणता बायकोच्या मैत्रिणी येलेल्या आणि काय बायकोन सांगितलं की मी खाली जायचं आणि घेऊन यायचं अमुक तमुक तमुक. जाताना म्हणता एक मैत्रिणी बायकोची म्हणता घे पेडणेकरनी तुझो नवरो किती छान आहे पण म्हणता खायच्या मैत्रिणी बायकोन माझ्या म्हटलं नाही म्हणता 4 दिवस घेऊन जावा म्हणून. म्हणजे तुमची इच्छा काय होती बायकोन म्हणायचं 4 दिवस मैत्रिणीकडे जाऊ कशा छान काढू. अरे काय या खुर्चीवर बसून तुम्ही सांगता काय करूता होता काय नक्की तो विषय आधी सोडवा आधी. नक्की मैत्रिणीच्या घरी जाऊन तुमका करूता काय होता. भांडी घासू आहेत कोणाची बाकी भांडी घासूची. म्हणजे बघा सन्मानाच्या खुर्चीवर बसतात ते बायकोन म्हणू का मैत्रिणीकडे 4 दिवस जावा म्हणून कशा त्यांच्या संडासात दाखवून बघू. अरे काय तुला म्हणजे काही आपला खपवायचा त्यांना वाटतं म्हणजे सगळे भजन रसिकत ना ते खुळे म्हणजे हे फक्त शाने हे पबजी आणि हे भाऊ आता नाही भाऊ. भाऊ तुमका वर्षा जास्त झाली भजनाच्या माध्यमातून. हॅलो
भजनाच्या माध्यमातून बुवा आता बरोबर आहे, भजनाच्या माध्यमातून तुम्हाला वर्ष जास्ती झाले, अनुभव जास्ती आहे, पण बुवा किती वर्ष झाली तरी बाळ जन्माला आल्यानंतर काय बोलण्यासाठी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो, पण बुवा काय बोलावं याच्यासाठी अख्खं आयुष्य पडलेलं असतं, होय की नाही? म्हणजे किती डबल वाऱ्या केल्या याच्यापेक्षा त्या केल्या या कशा केल्या याला महत्व आहे बुवा. आजकाल लोक खुळे नाहीत, प्रत्येक डबल वारीतून बघतात त्याच्यातून काय निघतंय, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. आपण क्षणापुरते फक्त हास्य सम्राट ठरतो, पण पाठीमागे गेल्यानंतर टिंगली करतात. काय ते पेडणेकर बुवा केस कापूक सुद्धा पैसे नाही, ह्याच्यात तर अर्धे जण म्हणतील. तुमचं वाटतंय या चांगला, मी म्हणून तुमच्याशी 10 वर्ष का बांधतोय ताई, 10 वर्ष ह्याच बांधतोय की तुम्ही केस कापा, केस कापून बारीक करा, ह्याच करा, तुम्ही हे पोरखेळ करणार करा, बाकी काय करणार नाही. त्या पोरग्यांका विचारतात 29 वर्षांनी तुमचं 29 वर्षाची वर्ष येता काय, 4 वर्षांनी बड्डे लोक बापूस काय तो खुश होईल का? नाही होणार, कोण नाही होणार खुश बुवा. आई वडील ना असे आहेत, आई वडील म्हणजे काय माहिती, सामान्य नाहीये. आई वडील आपल्या मुलांसाठी आपल्या प्राणाचा त्याग करण्यापर्यंत जातात, ते आई वडील आहेत की नाही, करतात की नाही? ठीक आहे कटिंग साठी अरे तुम किधर था? शाबाश, क्या नाम है तुम्हारा? पंकज गुप्ता पंकज गुप्ता. आई जाओ, તમે અહીંયા આવી જાઓ. हाँ गेला 100% तुमच्या फरमाइश पूर्ण. पंकज गुप्ता, ये इसको गुप्ता है, पंकज गुप्ता. वो बाल कटिंग करने का ही है, तुम मस्त है, तुम कातरी लेके आओ, कैची लेके आओ, आज काट के ही जाएगा इसका बाल बाल. दुआ काय तू गप बसताना बिचार सारखं ला बका लई दया येता. बाकी काय नाही, बाकी हसवतात खेळवतात, पण ते काय काय सांगतात केसावरनं ते पप्पीवरनं काय बोल, त्याने तुमका चांगलं वाटतं काय पप्पी देऊन? खरोखर माका काय काही वाटत नाही. तुम्ही देता ना, खरोखर तुम्हाला स्वतःला काहीतरी लाज वाटली पाहिजे. मी जवळ जाऊ घाबरते तुमच्या. काय भरोसा माणसाचं एवढं आपापलेलो. म्हणजे आता ही जाताना बिताना लोक आता तुमची बारी संपेपर्यंत कोण थांबणार नाही. काय भरोसा हो? पंकज गुप्ता और 10 ले लो, 110 का काटाई करो. नक्की ना. पण दुसऱ्या मुलाने काय सांगितलं नाही की व्यसन करू नका म्हणतात. एकदा म्हणता यम भेटलेलो यम, आणि म्हणता एकाक म्हणता 6 महिना पुरत एवढी दारू दिला. ह्या खायच्या ऐकला नसला ना, यमाचा ऍड्रेस घेत तुमच्याकडनं घेणं 100% घेणार. खय यम काय यम भेटतं काय माहित नाही. 6 महिना पुरत एवढी दारू दिला, 6 महिना पुरत एवढा गुटखा दिला. खय यम आहे हो, खयच्या दिव्यात हाय. आणि तुम्ही यमाय मग भेटू कशा जातात? यम लय बेकार आणि यमाक लय घाबरतात. हे यमाक घाबरतात. एकदा यम यांच्या दारात दिलो, यम दारात दिलो, पण माणूस हुशार. या ठिकाणी बांबरकर बुवा आलेत, आमचे पंचाळ बुवा या ठिकाणी आलेत. या मौली या शिरसट बुवा काय गेले, जमवलाने गेले हो, ह्या साईंदरा ठेवून गेले. तर एकदा यम यांच्या दारात दिलो, यम इल्याबरोबर गुलाम हुशार. यमाचा आदरातिथ्य केलं. म्हणता आव आव आव, म्हणता पहिली तुमका चाय देताय यमाक दादा म्हटलानी. यमाक चाय देताय म्हटलानी, यमाक बसवला आणि यमाक पण बरा वाटला. म्हणता फर्स्ट टाइम माणूस भेटलो आहे की आदरातिथ्य करताय. गेले किचन मध्ये, चहा बनवला आणि चहा मध्ये झोपेच्या गोळ्या टाकला आणि यमाक दिला नाही. यम प्यालो चाय आणि गेलो झोपून. गेलो ना, गाड झोपून गेलो यम. यांनी काय केलं, यम झोपल्याबरोबर यमाकडे लिस्ट होती. लिस्ट कोणाकोणाक उचलूत लिस्ट होती. ती लिस्ट घेतला आणि पहिला नाव होता श्री जनार्दन पेडणेकर. खोडला आणि खाली टाकून ठेवला नाही सगळ्यातला. झाला यम 3 दिवसानंतर उठलो. म्हणता वा, असं आदरातिथ्य माझं झालेलंच नाही, 1 नंबर म्हणता पेडणेकर बुवा, मी खुश झालोय. आता म्हणता मी पहिल्या नंबर पासून उचलूक चालू करणार होते, आता पहिल्या नंबर पासून करणार नाही, शेवटच्या नंबर पासून करणार. मेलो ना कर्मान. म्हणून जास्त देवदेवनी यम करू नको. जास्त देवदेव पण नाही करायचो. जर देवाने आपली आठवण काढल्यानंतर काय होईल माहित आहे ना. म्हणून जास्त नको. बाकी तसं काय नाही बुवानी. आणि काय सांगितलं नाही, समोसा बुवा
तुम्ही जे बोलता ना ते गोष्टी लक्षात ठेवा. पहिला टायमा काय सांगितलं की हो म्हणता गर्दीत नाही इलो, असं तसं पवार एसी गाडी नेलंय, एसी गाडीची सुविधा आहे बुवा. गर्दीत मरून नाही गेलंय मी. तुमका सांगते 5:24 ची गाडी बोरवलीत पकडलंय मी. सगळ्यांना टाइम माहिती असे, खोटा बोलायचा नाही बसून. काय सांगितलं गर्दीत नाही इलो. नंतर काय सांगितलं की स्टेशनला तुम्ही गाडीत नाही इलास म्हणून सांगितलं होय की नाही. आता बोला बरोबर ना, सांगितलं की नाही बुवा हे गाडी येत नाही आणि मी ट्रेन नेले. नंतर काय सांगितलं नाही की पॉवर पॉट स्टेशनला भेटलं ना आम्ही समोसा गाव केला. म्हणजे लोकांना गंडवतात ना तुम्ही, चुकी लावतात ना. हा बोला ना आय लव्ह यू बोला. आता आय लव्ह यू बोला. आता बोला काय बोलणार आता तू. खोटा आहे या सगळा. म्हणतात समोसा गाव केलंय. माका काय समोसा खाऊ तो माहितीच नाही. म्हणतात मी बॉट घातलंय. काय घातलंय बॉट. बॉट काय घातलंय म्हणजे मी खुळो. म्हणतात समोशात बॉट घातलंय आणि बुतुरला खायलंय है ना. आणि चमचं त्याचं दोन घेऊन इलं. चमचं नाही डाऊल आणलंय. डाऊल तुका ढवळू का आता. आणि काय सांगितलं आणि म्हणता ट्रेनने जायचं होतं ते घाटकोपर स्टेशनचे अनाउन्समेंट झाले आणि मी घातूक लागले सगळ्यांका. मी एवढं खुळो ना बुवा. 25 वर्षात आली मुंबईत. घाटकोपर मध्ये समजत ना तुझी साला काढून टाकी. गुप्ता त्या दिवशी असाच झाला. विरार ट्रेन मध्ये चढला. दोघांची बारी आमची विरारला. आणि एवढी तोबा गर्दी बुवा, तोबा गर्दी. पाय ठेवू जागा नव्हती गाडीमध्ये. पाय ठेवू जागा नव्हती. कसं बस शिरल्याबरोबर गाडीत नुसतं घामा घुम. तुम्ही पुसतात घाम तसंच घाम इलो नुसतो. घाम इलो आणि माझा हात हुकात पुसत होतो. हाईट बघा आणि ह्या वायंगा हातबीत काय पोवरतीच आहे ना ओकापर्यंत. आणि खालच्या खाली नुसतं घामा घुम झालं. माका म्हणता बोन माका म्हणता घाम सुटलोय. म्हटलं घाम सुटलोय तर घाम सुटणारच ना. म्हटलं गर्दीमध्ये नाही म्हणता बोन आता खास सुटली करू काय. म्हटलं हात खाली घ्या गर्दीत ना. हात गर्दीत ना खाली घ्या आणि खाजूक सुरुवात करा. झाला कसं बसो त्या गर्दीत ना हात खाली घेतलं नाही आणि खाजूक सुरुवात केलं नाही. खराव वाजव ह्या ना या गळा वाजवलं तू. ह्या खै तरी गेला बॉट. या बॉट दुसरीकडे लागला. अरे बाबा खराब करूक लागल्या बरोबर. त्याबरोबर माझ्या बाजूक एक रमेश मिश्रा राहायचो. रमेश मिश्रा बाजूक होतो. तो म्हणता हे अरे क्या करताय. तो म्हणता खा जाया खुजा राहू. अरे भाई खा जाया तेरा खुजा ना मेरा काय को खुजा राहते का. लाल करून टाकला. सन्मान्य सागर जोशी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद. बोलण्यासारखं बुवा बरेच आहे पण काहीतरी या भजन रसिकांना भजनाच्या माध्यमातून आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे बुवा. छत्रपती म्हणजे साधे सुधे नाही बघा. 50 वर्ष जगला माझा राजा पण 50 वर्षामध्ये 350 पार किल्ले काबीज केले. एक जोरदार आहे माझ्या राजासाठी मंडळी होऊन दे. आज जर प्रत्येकाच्या मनामध्ये गुप्ता 100% नो टेन्शन ओनली अटेन्शन. कम हिअर गो देअर. गुडलक स्टोर, गुडलक केश कर्तनालय, गुडलक सलून, गुडलक पार्लर तुमच्यासाठी. त्यांच्याकडे 51 रुपयाचं पारितोषिक आलाय. म्हणजे ते पण देऊक लागले. आता कापाच तुम्ही. आता कापूचेच लागणार बुवा पैसे. हा त्या पण बरोबर आहे. बुवांचं असं म्हणणं आहे की त्यांना पण द्यावं पैसे. माका देऊन काहीच कापणार नाही. देवा त्यांना. बाकी अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही. काही मुद्दे जे मला खटकतात ते 100% मी ते खोडण्याचा प्रयत्न करतो. कारण कसं आहे, कारण आपण जर सत्याला साथ दिली तर सत्य पुढे येणार आणि वाईटाला साथ दिली तर वाईटच पुढे येणार. तर आपल्याला वाईट नाही आणायचंय कारण आपण पंचरत्नांचा वारसा चालवतोय.
कदम बुवा, पांचाळ बुवा, खोपकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, पाटील बुवा यांचा वारसा आपण चालवताय आज बुवा. तुम्ही लंडन मध्ये हरिनामाचा झेंडा रोवलेले विलास पाटील बुवांचा वारसा चालवताय. आणि फक्त हरिनामामध्ये प्रथमता कोणाचं स्मारक झालं ते आरे पाटेवर गुरुदासांचं स्मारक झालं. त्यांचा वारसा घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय बुवा. तर त्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतोय. बाकी तुमची नाही माझी काय वैयक्तिक दुश्मनी नाही. तुम्ही लोकांचा भात कापूक जावा नाही तर पेंड का झोडूक जावा, माझा काय विषय नाही. आणि पायलीवर गोटो खैर आहे, पायली समजता तुमका, ह्याच्यात पायलीवर गोटो ठेवून दाखवा, त्याच्यानंतर पवार तुमच्या चरणाशी नतमस्तक असत. म्हणजे लोकांना थुकी लावता काम करतात ना काय काय सांगून. पण बाकी एक बरा आहे तुमचा, बाकी एक चांगला उपयोग हो शेतीमध्ये. काही शेतीमध्ये यांचं एक चांगलं बुजगावना म्हणून उभा करायचा, पाकरा येते निवर बसती. अगे बाय 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 हिला बसला खाली मग काय डरकाळा हिला. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. तो झुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवली आणि तो नडत असेल त्याला मराठ्याची जात दाखवली, मराठ्याची जात दाखवली, मराठ्याची जात. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. ना बाकी आता अभी कैसा लगता है? और वो गमछा भूल गया, हाँ? अभी गमछा गीला हो गया. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. माझ्या जिजा एक जोरदार आहे साऊंडवाल्यांसाठी दादांसाठी होऊन जाते. अतिशय सुंदर या ठिकाणी साऊंड. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. माझ्या जिजाऊची, माझ्या जिजाऊची, माझ्या जिजाऊची, माझ्या जिजाऊची, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. शिवबा जन्मला. कारण छत्रपती शिवरायांनी बघा या महाराष्ट्रामध्ये चारच वाघ होऊन गेले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी चक्क वाघिणीचं दूध काढलं. एक म्हणजे चांगदेव महाराज चक्क वाघावरती बसले. एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा पाडला. अजूनपर्यंत चौथो वाघापर्यंत गेलेलो नाही आणि गेलो तो पाठी इलेलो नाही. या महाराष्ट्रामध्ये चौथा वाघ कोण झाला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकदा जोरदार टाळ्या महा मुलींसाठी होऊन झाली मंडळी. कारण साधी सुधी गोष्ट नाहीये. कारण या महाराष्ट्रामध्ये ताट मानाने आपल्याला वागायला शिकवणारे, या मुंबई नगरीमध्ये मराठी माणसेला ताट मानाने जगायला शिकवणारे कोण असतील तर हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, नाही का? आणि आज भगवानी सांगितलं नाही की जॅकेट घातलं नाही, भगवी शाल बुवा. भगवी म्हणजे काय? भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गडव रहित आणि वा म्हणजे वासना रहित.
तुमचा कसा आहे सगळा पिला पिला हा तुमचा तुमचा नक्की कलर खायचो सगळंच ना हा लोकांचा काय काय शेल्प्या बिल्प्या काढूच्या ते बंद करा आणि लोकांना काय हे करू नका लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका त्याच्यापेक्षा केस कापण्याकडे लक्ष द्यावा बाकी काय बोलणार नाही कापणारच नाही केस कापलं तर तुझ्या पाऱ्या पण संपणार मग 100% हा ते प्रॉपर्टी घेऊन बसा मग प्रॉपर्टी आहे आता लोकांनी पैसे दिले त्याचा काय करता बाबरकर बोल या ना या बसा या बोलण्यासारखं बरंच आहे भाऊ आपण वेळेचं बंधन ठेवून या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय तत्पूर्वी एक दोन नवीन गाणी जुनी गाणी दोन राजे इथे गाजले दोन राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर दोन राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांचा राजा माडी घोषित केला निनादले दोघांच्या नावे मनार तन मन लावून गर्भ मनार तन मन लावून गर्भ नाकडोळे कान दुकान संसारी घाली थैमान नाकडोळे 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 कान दुकान संसारी घाली थैमान विसरून गेलो देहभान म्हणाला करता तू दुख करता तू दुख करता तू दुख करता बाबा मोरया गजानना गजानना पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडेला हे संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडेला महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात दादा या कोकणात माझ्या हे महाडजी मुळ संगमेश्वर पुढे लांजा राजापूर हे दापोली खेड गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यावर गणेश पूजिती पूजन करती शक्ती तुरा नाचून गणा धावर मना पौर गणा
गावर म्हणा बावर यांना प्रेमात किती कोण गावर तू दर्शना मला जावर कदम बुवा काय म्हणायचे बघा सकल्या नाकल्या सकल्या नाकल्या यसल्या सोचल्या चला सकल्या नाकल्या यसल्या सोचल्या चला आज धरव्या जोरा पसाज सोडायचो ना यशोदेच्या पोरा सकल्या नकल्या यसल्या सकल्या नकल्या यसल्या सुकल्या नकल्या टकल्या नकल्या यसल्या सुकल्या सकल्या नकल्या यसल्या सुकल्या चला हे सकल्या नकल्या यसल्या सुकल्या चला आज धरूया तोरा बसाज सोडायचो ना यशोदेच्या पोरा हे बसाज सोडायचो ना भेंडी करा बुवा एक जोरदार पंचरत्नासाठी माऊली होऊन जाऊ दे कारण त्यांनी हा वारसा जपलाय आणि त्या वारसा जपण्याचं काम आज आम्ही पेडणेकर बुवा मी बुवा असंख्य बुवा करतात या ठिकाणी त्यांची आठवण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला मंडळी सोनू फुलारे यांच्याकडून आता तरी तुम्ही केस कापून या पवार वारी करेपर्यंत असं त्यांचं म्हणणं आहे 101 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे म्हणजे भजन रसिक सुद्धा खवाळलेला आहे म्हणजे ते काय घेऊन येईपर्यंत आपण आपला बंदोबस्त करा तो बघा तो सुद्धा खवाळलो हा गुप्ता तुम इधर खुपता हा या अरे बाबा काहीतरी करू नको ते 14 इंजेक्शन घ्यायची लागतील नमस्कार अरे हे साधे प्राणी नाही नाही पण हे साधे प्राणी नाही अरे बऱ्याच वर्षापूर्वी काय झालं यांची सुद्धा मीटिंग लागली आणि मीटिंग लागली ऐक ऐक बाबू गुप्ता मीटिंग लागली जोरात आझाद मैदानात मीटिंग होती आझाद मैदानात आणि झाला कडकडाट झाला विधानचा आणि पाऊस सुरू झाला आणि यांची मीटिंग आणि झाड कोसळला ना यांच्यावर गुप्ता झाड कोसळला यांच्यावर झाड कोसळल्या बरोबर हे सगळे सैरा वैरा पळूक लागले सैरा वैरा पळूक लागले त्या दिवसापासून हे जे आहेत ना ते खई काय त्यांना काय काम करूचा असत तर पहिलं पायलान बघतात बरोबर आहे काय ते साधे नाही होत पासून दे तुमच्या भावना समजतोय मगाशी रामनवमीचा सांगितलं गुप्ताने ते गाणं या ठिकाणी घेतोय नमस्कार धन्यवाद मौली रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला हो हे म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला 1 2 3 मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला 1 2 3 मी निघालो तुम्ही येता का
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. धन्यवाद. पंकज गुप्ता यांच्याकडून परत एकदा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. हर घर में अब एक ही ना इथे जोरदार काय साऊंड वाल्यांसाठी माऊली होऊन जाते. संजना चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. साईबाबांचं गाणं रिपीट. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. सन्मान्य शिवाजी गुरव यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. रामनवमीचा सण आला हो, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला हो. बोलावून जणू साईन हे म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला. 1 2 3 मी निघालो तुम्ही येता का. तुम्ही येता का. तन्मय रामबाडे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. अरे घर में अब एक ही ना, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. हर घर में एक ही नारा गूंजेगा. मेरे जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है गब्बर शेर बब्बर शेर. राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे. राम नाम का पी के प्याला, राम नाम का प्रभु राम का, हे राम नाम का पी के प्याला राम के धुन में गाएगा. मेरे भारत का सन्माननीय सागर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. साटम सर म्हणजे साटम क्लासेसचे सर्व यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी गाणं म्हणायचं आहे. प्रयत्न करतो या ठिकाणी.
ते जरा जरा ते ही काढले ना ही जरा बरोबर काढा सर. काय अभ्यास करताय म्हणजे एवढा अभ्यास करताय कलेक्टर झाले असते नाही हो. दहावीची परीक्षा आहे. हो रागले ना काय लिहितात ते नक्की. संतोष चव्हाण यांच्याकडून हे 51 रुपयाचं. आता मी केसाचा पहिला घेते नंतर साठून सरांचा घेते. भाऊ पण बुवा खरोखर एवढा अभ्यास करतात ना तर हे लोकांची बोलणी खाऊची गरज नव्हती. काय मजा होती. हो असा हो हो आय लव्ह यू बोलू. पण आय लव्ह यू बोलू आपण एकामेका पुढचा काय केसांवरून एक गाणं घेऊन सांगितलं नाही. केसामध्ये गजरा बुवांच्या केसामध्ये गजरा बुवांचा नवा नवा नगरा. काय मिशियर केस घेता काय नाही काय काय जसा काय एकाच केस आमच्याकडे नाही तरी आमचे वरचेच दाखवले आम्ही. म्हणजे क्या समजताय क्या तुम गाँव से आहे क्या अलिबाग से आहे क्या. अरे कोकण का वाघ आहे हम लोग बरोबर ना. बाकी बरोबर ना फालतू नाही बोल. मला बाकी काय चिडी येणार नाही. तुम्ही केसार म्हणणार ते पप्पी विप्पी घेऊ नका. बाकी तुमका ज्या करूचा त्या करा. सदरो काढा उभं राहा पॉट दाखवा तुमचा. पोटावर मी काय बोलतो तर तुम्हीच सांगतात माझ्याकडे काय नाही फक्त पोट आहे म्हणून. काय करतास काय पोटामध्ये दडलंय काय नक्की काय. केसामध्ये गजरा बुवाचा नवा नवा नखरा. या बुवाला आणून द्या कुणीतरी नऊवारी लुगडा. या बुवाला आणून द्या कुणीतरी नऊवारी लुगडा. या बुवाला आणून कुणीतरी नऊवारी लुगडा. केसामध्ये गजरा बाईचा नवा नवा नखरा. बोला येतो कुणीतरी नवारी लुगडा. या बुवाला ह्या सगळ्या तुमच्यासाठी चाललेलं आहे. बाकी बुवांचं आणि माझा तसं वैयक्तिक काहीच नाही. कारण का असता मी पहिलं सांगितलं ज्या ठिकाणी आम्ही जातो भजन रसिकांचं मनोरंजन बघा भजनाच्या माध्यमातून काहीतरी. उद्या सकाळी काय म्हणणार पुजारी बुवानी बारीक ठरवणार बुवा आणला आणि ते काय चुळमुळीत होते आपसात बोलत होते असं होता कामा नये. बुवा 100% तुमचं मनोरंजन ह्याही पेक्षा आणखी करतील. त्यांनी मगाशी सांगितलं फाट्यात हात कसं घालायचो थोड्या टायमाने केस असे धुवून दाखवतील आणि मग म्हणतील जॉनीच्या आगीची मशाल हाती. नंतर लाचला म्हणणार दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला. दोन नखांच्या मध्ये त्याला ठेचला ग बाई ठेचला. आहा हा आहा हा आहा हा. तुमका उगा त्रास नको म्हणून मी आपला म्हणून टाकतोय. बाकी बरं ना. आणखी ते शॅम्पू विम्पो सांगत होते म्हणता याचे शॅम्पू होत म्हणता केस वाढूचे. अरे भले भले ऍड करून मेले कोणाचे काय वाढत नाही आणि कोणाचे काय काय वाढत नाही. ह्या काय झालाय माहितीये या ही चाळेगत गावाकडे म्हणतात ना चाळे ही चाळेगत आहे. हे केस वाढणं प्रकार नाही म्हणे चाळेगत म्हणतात हे का. आणि ही चाळेगत जोपर्यंत तुम्ही बंद करीत नाही तोपर्यंत बुवा लय बिकट परिस्थिती आहे. आणि 100% मी सांगते माझा शब्द ऐका. मी येडो असन मी खुळो. मी म्हणते माका भजनातला काय समजतच नाही. मी खुळो छाप खुळो. कारण आज मी सांगते 2020 मध्ये मला कोणी पुढे आणलं असेल तर पेडणेकर पण एक जोरदार आहे त्यांच्यासाठी वाजव. पण तरी सुद्धा त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमत ह्यो पवार करता का की माझा मित्र कुठेतरी माझे 2 शब्द ऐकून हे करत ह्यो आपलं सांगतात 10 वर्ष प्रेम केलंय 10 वर्ष प्रेम केलंय. नक्की काय केलात माझ्याशी. लोक काय समजतील. लोकांचा गैरसमज होत बुवा. 10 वर्षात प्रेम केलंय म्हणजे आता 10 वर्षाचा प्रेम म्हणजे 10 वर्षात तुम्ही सांगितलं 4 पोरा झाले म्हणून लोकांनी समजायचं काय. आता तसा बघितला तर पोट इकडे वाढलेला आहे. तुम्ही असा काय गैरसमज पसरवू नका लोकांमध्ये. तसा काय आमचा 10 वर्षाचा प्रेम म्हणजे बंधुत्वाचा प्रेम असं सांगा तुम्ही लोकांना समजावून. बंधुत्वाचं प्रेम. आता प्रेम म्हटलं तर प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सगळ्यांचं सेम असतं की नाही. ते व्हॅलेंटाईन डे वाले सुद्धा प्रेम करतं.
त्या दिवशी 14 तारखेला फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आमच्या डोंबवली गुप्ते रोडला एक पोरगी पुढे चालताय 17-18 वर्षाची. पाटणा एक 18-19 वर्षाचं पोरग होती. पोरग सांगताय त्या का बाबू माझ्या पाटणा येऊ नको म्हणता का म्हणता तुझ्या पाठीमाग म्हणता माझी हाऊस आहे. तो पोरग म्हणतात त्या टेन्शन घेऊ नको तुझ्या हौशीच्या पाठीमाग माझा बापूस आहे. ही परिस्थिती गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा अघटित घडलं. गावात गेलंय 14 तारखेला बारी होती म्हणून आणि आमच्या काकाचे म्हशी चुकलेले हो. म्हशी रानोमाळ शोधताय गेलो साठमाडीकडं आमच्या बांबरकर बुवांच्या घराकडे गडमडाकडे गेलो काका आणि एका झाडावर चढलो म्हशी बघूसाठी आणि या प्रेमी मुलीला लैला मजनूवाला 10 वर्षावाला प्रेमवाला 10 वर्ष प्रेमवाला महिलाला मजनूला झाडाखाली बसला आणि तो पपलो होतो ना पपलो त्या शनायाच्या डोळ्यात बघून म्हणता गो तुझ्या डोळ्यात मग चंद्र दिसताय भर दुपारचा थोड्या टायमात तुझ्या डोळ्यात मग सूर्य दिसताय. ह्या माझ्या झाडावरच्या काकाला ऐकला तो म्हणतात तुझं चंद्र पण मरून दे आणि सूर्य पण मरून दे त्याच्या डोळ्यात आधी माझी म्हशी दिसतात काय बघ. म्हणजे काय आपण काय करतो काय बोलतो. बाकी बुवा तुमचा अतिशय सुंदर. मी तर म्हणते भजन क्षेत्रामध्ये संदीप पुजारे बुवांनंतर हास्य सम्राट बुवा कोणाचे आमचे जनार्दन पेडणेकर बुवा एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाऊन दे. आणखी काय पदवी देऊ आणखी काय पदवी देऊ नको ना मग ह्या करू नका हो. बाकी काय नाही माझं पप्पीशी आणि त्या केसांची लय. हा ह्या बघा काय आता करायचं. आता मी काय करणार माहिती भारी असत ना मध्ये पडतोड टाकणार. ह्या काय करू आता करून दे तिकडे सकला काय समजतच ना असून दे. मी गजरा छोटासा गजर या ठिकाणी सादर करतोय कारण वेळ होत आले. हा साठम नाला सोपाऱ्यात साठम ग्लास आलाय नावा रुबाला नाला सोपाऱ्यात साठम ग्लास आलाय नावा रुबाला या पोरांचं भवितव्य उज्ज्वल होण्याला या पोरांचं भवितव्य उज्ज्वल होण्याला या नाला सोपाऱ्यात साठम ग्लास आलाय नावा रुबाला नाला सोपाऱ्यात साठम ग्लास आलाय नावा रुबाला या पोरांचं भवितव्य उज्ज्वल उज्ज्वल होण्या गजर घेतो या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक गजर या ठिकाणी सादर करतोय कारण शिवजयंती आहे बघा. कारण माझा राजा 50 वर्ष जगला पण 50 वर्षामध्ये 350 पार किल्ले काबीज केले. प्रत्येकाला वाटतंय प्रत्येक किल्ल्यावरती माझ्या राजाचं मंदिर व्हावं पण आज शोकांतिका काय प्रियकर प्रियसी जातात आणि त्या किल्ल्यांवरती आपली नावं लिहून ठेवतात. आज 7 ते 8 वर्ष झाले अरबी समुद्रामध्ये राजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालंय पण अजूनपर्यंत स्मारक झालं नाही. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी माऊली चुकतंय नाही का. एखाद्याने नवीन गाडी घेतली तर त्याच्या पाठीमागे लिहितो राजा छत्रपती शिवराय बघतोस काय मुद्रा कर म्हणून लिहितो पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअर बारच्या समोर उभी असली की वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं या बहिणींच्या अमृत रक्षण करा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी सांगितल्याप्रमाणे आपल्याच मायलेकींची लक्तर वेशीवरती टांगली जातात तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की रयतेचं रक्षण करा पण या महाराष्ट्रामध्ये तीच रयता झाडाला लटकून मारते तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. आणि हे सगळं इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघायला मिळतं पण मंडळी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवरायांचा धडाच गायब व्हायला लागलाय तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. फक्त कानामध्ये बाळी आणि कपाळावरती चंद्रकोट लावला म्हणजे छत्रपती शिवरायांचे वंशज नाही झालं. त्याच्यासाठी आपण त्यांचा गुणधर्म हाती घेतला पाहिजे आणि एकच गुणधर्म घ्या कारण कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या राजासमोर आणून उभी केली तेव्हा राजा काय बोलला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती वदले छत्रपती. हा माझा राजा होता आणि हा माझ्या राजाचा इतिहास होता. बाकी 2100 रुपये 1500 रुपये जाऊन देत पण माझ्या राजाचा इतिहास मनामध्ये घ्या. या ठिकाणी छोटा गजर सादर करतोय. धन्यवाद. महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव.
मातेच्या पोटी जन्मली महाराष्ट्राची शान. हे हिंदवी स्वराज्यासाठी गमविला मोलाचा तो प्राण. आठवूया त्यांचा प्रताप, हे आठवूया साठवूया आठवूया त्यांचा प्रताप. करूया जय जयकार. हाती गणिमी कावा छत्र आमुजे शिवाचे आम्ही वीर. ए भल्या भल्याना पाणी पाजलं चालवून समशीर. हर 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 गर्जना झाली. हर 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 गर्जना झाली. या मावळ्याच्या मुखातून हाती किल्ले प्रतापगड विशाळगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग. हे पठारावरून दिशे सुंदर तालव्याचा डोंगर. माझ्या छत्रपतींचे गातो पोवाडे. छत्रपतींचे शिवरायांचे. छत्रपतींचे गातो पोवाडे. बुवा संजय पवार हाती तलवार. म्हणजे एकच सांगेन बघा गजराच्या माध्यमातून की छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती ना. आज वयाच्या 16व्या वर्षी आपण काय करतोय नाही बाबू. 29 फेब्रुवारी जाऊ दे पण माझ्या राजाने जे केलं त्याच्यासाठी कारणीभूत कोण असेल तर राजमाता जिजाऊ. कारण जिजाऊने मनामध्ये आणलं की माझ्या उदरामध्ये जन्मणारा बाळ या राज्याचा हिंदी स्वराज्याचा राजा होणार आहे. तिला डोहाळे असे लागले दांडपट्टा खेळण्याचे, तलवारबाजी करण्याचे, घोडेसवारी करण्याचे. आता आमच्या बायका कसले डोहाळे लागतं चिता मॅगी नूडल आवळो काय ना तर भीतीची कौदी नाही का. कसे छत्रपती शिवाजी महाराज जन्मला म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरामध्ये पोचला पाहिजे. मंडळी छत्रपती शिवरायांची जयंती असेल तेव्हा प्रत्येक मुलाने छत्रपती शिवराय बनून शाळेमध्ये गेला पाहिजे. एवढं सांगून गजराची सांगता करतोय म्हणून म्हणतोय बघा. हा छत्रपतींचे गातो पोवाडे. हे छत्रपतींचे गातो पोवाडे. बुवा संजय पवार हाती तलवार मुखी जय जयकार. हर हर महादेव. महादेव महादेव महादेव. हे महाराष्ट्राचा भगवा झेंडा. महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर हाती तलवार.
चिदरत्नांची घाण रे एकाएकी जाण रे, चिदरत्नांची घाण रे एकाएकी जाण रे, प्राणांताही प्राण माझा स्वामी तुझी आण रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, ओ विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाची धाम त्याचे, आनंदाची धाम त्याचे, गावोवाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझे दैवत ओ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हो श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी, ओ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ,